सर्वांना ख्रिस्तात सलाम. आज आपण लूक-कृत-वर्तमान याचा 15वा अध्याय वचन 1 ते 10 याचा दुसरा भाग पाहणार आहोत. लूक-कृत-वर्तमान याचा 15वा अध्याय वचन 1 ते 10. मागील व्हिडिओमध्ये आपण पहिला भाग पाहिला. मेंढरू जे हरवलं होतं ते सापडलं आणि परमेश्वराने आनंद व्यक्त केला. आणि आज आपण पाहणार आहोत की जो शिक्का हरवला होता आणि या शिक्क्याचं महत्व काय? आणि शिक्का हरवल्यानंतर काय झालं? आणि त्याचा आपल्या जीवनाशी काय संबंध आहे हे पाहण्यासाठी आपण या वचनासाठी प्रार्थना करूया. हे स्वर्गीय परमेश्वरा, आम्ही देखील हरवलेलो आहोत, परंतु तू सतत आणि सतत आम्हाला शोधत असतोस, परंतु पुन्हा एकदा आम्ही तुझ्या बरोबर लपंडाव खेळत असतो. परमेश्वर, आम्हाला स्थिर राहण्यास तू सहाय्याने मदत कर. ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आणि या ठिकाणी आपण पाहतो की जो शिक्का होता, जे कॉइन होतं, ते हरवलंय. आणि कॉइन हरवलंय, जो शिक्का हरवलाय तो शोधण्यासाठी ती जी महिला असते, ती आपल्या घरामध्ये दिवा लावते आणि शोधायचं काम चालू करते. बरं, शिक्का हरवलाय हा महिलेचा हरवलाय. आणि हा शिक्का जो हरवलाय हा कोणता शिक्का होता हे आपण जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण की हा जो शिक्का होता, हा शिक्का एका नवविवाहित महिलेच्या हेडबँड जो असतो, त्यात 10 सिल्वरचे कॉइन असतात आणि त्या 10 सिल्वर कॉइन पैकी हा एक शिक्का होता. आपण कल्पना करू शकतो, हा जो शिक्का होता, या शिक्क्यानेच तिची ओळख होती की हिचं लग्न झालेलं आहे. आणि हा जो हेडबँड आहे, हा ती डोक्यावरती लावत असे. त्याच्यामध्ये 10 सिल्वरचे कॉइन होते आणि एक हरवलाय. आणि ज्यावेळेस हरवलाय म्हणजे त्या माळेतनं हा तुटलाय. आणि ज्यावेळेस एखादी माळ तुटती, त्यावेळेस ती आपण घालवू शकत नाही. तिला रिपेअर करावं लागेल आणि रिपेअर केल्यानंतरच तिला आपण पुन्हा एकदा अ, उपयोगात आणू शकतो. आणि एखादा शिक्का हरवणे म्हणजे त्या संपूर्ण जो हेडबँड आहे, तो हेडबँड कामातनं गेला. आणि विशेष म्हणजे हा लग्नाचा दागिना आहे. लग्न झालेलं आहे हे सिद्ध करणारा हा दागिना आहे. आताच्या जर युगामध्ये जर आपण पाहिलं, तर आपण एखादं मंगळसूत्र समजू शकतो किंवा एखादी एंगेजमेंट रिंग समजू शकतो. या रिंग ही जर रिंग हरवली किंवा जे लग्नातलं मंगळसूत्र असतं ते जर तुटलं आणि त्यातले मणी जर हरवला, तर ते मंगळसूत्र आपण कसं घालणार? शोधल्याशिवाय घालू शकत नाही. आणि अशीच काहीशी परिस्थिती या महिलेची देखील झाली आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे घरचे प्रश्न करतील, नातेवाईक प्रश्न करतील, मित्रमंडळी प्रश्न करतील, की इतका मौल्यवान दागिना तू कसा काय खराब केला? किंवा तू कसा काय त्या दागिन्यातील तो कॉइन हरवला? आणि तिच्यावरती देखील एक प्रश्नचिन्ह निर्माण होईल, की तू निष्काळजी आहेस. यू आर केअरलेस. तुला इतक्या मौल्यवान वस्तूचं देखील संगोपन करता आलेलं नाही. तर तू आमच्या घराचं संगोपन, आमच्या घरातील मूल्यांचं जतन कसं करशील? हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. आणि लग्न होणं हीच खूप मोठी अवघड परिस्थिती झालेली आहे. आणि त्याच्यात जर लग्न झाल्यानंतर आपण पहिल्याच लग्नाच्या दिवसांमध्ये जर असं निष्काळजीपणाने वागलो, तर घरचे आपल्यावरती एक प्रश्नचिन्ह निर्माण करतील आणि घरामध्ये एक वादळ निर्माण होईल. आणि मग वादळ ज्यावेळेस निर्माण होईल, हे जे लग्न असतं, हे सुखाचं, समाधानाचं प्रतीक असतं, ते दुःखामध्ये परिवर्तित होईल. आणि ज्या आनंदाने आपण लग्न केलेलं असतं, की आता माझ्या जीवनामध्ये सुख येईल, परंतु आपण निराश होऊन जाऊ. आणि मग अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस मौल्यवान दागिन्याचा एक भाग निखळून पडलाय, त्यावेळेस आपण जीवाचं रान करून तो शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि ज्यावेळेस
तो दागिन्यातला जो कॉइन हरवलाय म्हणजे तो दागिना देखील आपल्याला घालून फिरता येत नाहीये. कारण की दुसरा कॉइन लावणं म्हणजे त्याची शोभा खराब करणे. त्याचं मूल्य खराब होणे आणि मग त्याचा जो आनंद आपल्याला होता, ज्या आनंदासाठी आपण तो घेतला होता, की ते सुंदर दिसतंय. मला ते साजेसं असं आहे. परंतु ज्यावेळेस एखादा त्यातला मनी किंवा कॉइन जर निघून पडला, तर त्याची सुंदरता देखील निघून जाते. आणि अशा परिस्थितीमध्ये ही महिला शोधत आहे. आणि शोधत असताना त्या ठिकाणी असं म्हटलंय, की तिने दिवा लावून शोधला. आणि दिवसा दिवा लावायची गरज काय? तर पॅलेस्टाईनमधले जे घरं होते, ते छोटे आणि त्या घरामध्ये अंधकार जास्ती होता. आणि अंधकार असल्यामुळे तिला दिवा लावण्याची गरज पडली. आणि दिवा लावून शोधलं तिने. आणि दुसऱ्या अर्थाचा दिवा म्हणजे आपल्या देवाला स्मरून शोधणे. देवाचा जो प्रकाश आहे, त्या प्रकाशामध्ये शोधणे. देवाला हाक मारणे आणि प्रत्येक कामाच्या सुरुवातीला त्याला बोलवणे आणि त्याच्या सहकार्याने काम करणे. कारण की देव प्रकाश आहे आणि देव अशा कुठल्याही आपल्या जीवनातील अंधकारमय परिस्थितीवरती मात करू शकतो. म्हणून हा कॉइन शोधताना देखील तिने दिवा लावला. म्हणजे देवाला विनंती केली आणि मग नंतर कामाला सुरुवात केली आणि तिला तो तुटलेला कॉइन किंवा हरवलेला कॉइन सापडला. आणि ज्यावेळेस सापडला, तर तिने आनंद साजरा केला. आणि परमेश्वर आपल्याला निराश कधीच ठेवत नाही. परंतु परमेश्वराला आपण आपल्या जीवनामध्ये, आपल्या कार्यामध्ये हाक मारणं खूप गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस तो दागिना सापडला, जो कॉइन सापडला, त्यावेळेस पुन्हा एकदा तो दागिना योग्य प्रकारे जसा पूर्वी होता, तसा झाला आणि वापरात पुन्हा आला. ज्यावेळेस तो कॉइन हरवला होता, तो दागिना वापरातून साइडला ठेवावा लागला होता. आणि आपलं देखील असंच होतं. ज्यावेळेस आपण कळपातून, त्या दागिन्यातून, त्या माळेतनं स्वतःला साइडला काढून ठेवतो किंवा हरवून जातो, त्यावेळेस आपण देखील कुचकामी होतो. आपली किंमत शून्य होते. आपण कोणाच्याच कामी येऊ शकत नाही. म्हणून परमेश्वर सांगतोय, की पहिला जसा दाखला होता, की कळपामध्ये राहणं किती गरजेचं आहे. आणि या ठिकाणी देखील सांगतोय, की त्या माळेमध्ये राहणं किती गरजेचं आहे. जर आपण त्या माळेमध्ये राहिलो, तर आपली किंमत वाढेल, आपली शोभा वाढेल आणि आपली देखील प्रशंसा होईल. आपल्याला देखील आनंद साजरा करण्याची संधी मिळेल. आणि हे अनेकांना नको असतं. आणि म्हणून सदुशी आणि फरोशी सारखे लोक मनुष्याचा धिक्कार करत असतात. त्याला आनंद साजरा करण्यापासून रोखत असतात. परंतु परमेश्वर सतत आणि सतत आपल्याला त्याच्या सानिध्यामध्ये घेऊन आनंद साजरा करण्यासाठी शोधत आहे. परमेश्वर करो आपण देखील स्वतःला परमेश्वराच्या सानिध्यात समर्पित करूया, जेणेकरून आपलं देखील जीवन एक आनंदाचं, हर्षाचं आणि विशेष करून त्याच्या कृपेचं असं होईल. हा असा परमेश्वर आहे, की जो शोधाव्यास साप सा शो हरवलेले शोधाव्यास. हा असा परमेश्वर आहे, की जो हरवलेले शोधाव्यास व ताराव्यास आलाय. हा आणि दुसऱ्यांना या गोष्टीचा राग येतो. कारण की ते नेहमी दुजाभाव करण्यास पुढे असतात. परंतु आपला परमेश्वर प्रत्येकाला समानतेमध्ये वागवण्यास आणि प्रत्येकाबरोबर सहभागिता करण्यास तत्पर आहे. परमेश्वर करो आपण देखील स्वतःला ज्या ठिकाणी भटकत आपण निघालेलो आहे, पुन्हा एकदा आपण परमेश्वराच्या मार्गावरती वळूया. कारण की परमेश्वर आपल्याला शोधतो, घेऊन जातो आणि पुन्हा एकदा आपण त्याच्यापासून लांब जातो. परमेश्वर करू आपण त्याच्या सोबत, त्याच्या सहवासात आणि त्याच्या माळेत राहूया, जेणेकरून आपलं जीवन देखील एक हर्षाचं, आनंदाचं आणि समृद्धीचं आणि परमेश्वराच्या कृपेचं होऊ. परमेश्वर करू आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करू. मी विनंती करेल की तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक यू.